नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खिचडी भात. त्यासाठी आपण कुकर गरम करायला ठेवणार. त्यासाठी कुकरमध्ये आपण 1.5 वाटी धुवून घेतलेला तांदूळ आणि 1 वाटी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून धुवून घेतलेली आहे, ती घालूया. त्यात अर्धा चमचा मीठ टाकू आणि 2 ग्लास पाणी टाकून शिजवून घेऊ. तीन शिट्ट्या घ्यायच्यात. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण खिचडी भाताच्या फोडणीची तयारी करू. कुकर थंड होईपर्यंत आपण खिचडी भाताच्या फोडणीची तयारी केलेली आहे. फोडणीसाठी तेलात कढीपत्ता, थोडासा लसूण, मोहरी, जिरे, त्यात कांदा घालून घेतला. कांदा थोडा परतला की त्यात टोमॅटो घालू. टोमॅटो कांद्याबरोबर थोडे मऊ होऊन देऊ. टोमॅटो परतले आहे. गाजर, वाटाणा, पावटा आणि बटाटा, कोथिंबीर घालून घेऊ. हे सर्व परतले की त्यात 4 लाल मिरच्या घातल्या. त्याही भाज्यांबरोबर शिजवून घ्यायचं. त्यात हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ. हे पाणी टाकून 15 मिनिटं शिजवून घ्यायचे. आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता ह्या खिचडीचा कुकरही गार झालेला आहे, त्यात मिक्स करून घेऊ. खिचडीच्या भातात, शिजलेल्या भातात हे मिक्स करून परत एक शिट्टी घ्यायची आहे. आता याची एक शिट्टी करून घेऊ. एक शिट्टी झालेली आहे. आपण गॅस बंद करू. हा आपला खिचडी भात रेडी आहे. मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक असा खिचडी भात. थँक्यू. धन्यवाद.